नमस्कार, मी माधवराव पाटील शेळगावकर, स्वच्छता समितीचा माजी अध्यक्ष महाराष्ट्राचा आणि किसान आघाडीचा राज्याचा प्रमुख होतो आणि त्या दृष्टीने मी आपल्याला या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आवाहन करीत आहे की नांदेड लोकसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण हे आपले उमेदवार असून या उमेदवाराची निशाणी हाताचा पंजा ही आहे। माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकार या देशात काय काम केलेलं आपण पाहिलेलं आहे। शेतकऱ्याला फसवलं, तरुण युवकांना फसवलं। आज युवकांना फसवल्यामुळं प्रत्येक गावामध्ये 100-200 मुलं लग्न व्हायची बसलेली आहेत। त्यांना कुठली नोकरी नसल्यामुळं त्यांना कोणी बायको द्यायला तयार नाही आहे। ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार हे मोदी सरकार आहे। शेतकऱ्याचं अधोगती वाढलेली आहे। कारण त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो आहे की गेल्या वर्षी तुमच्या गावामध्ये आवतं किती होते, एक 10 वर्षापूर्वी किती होते आणि आज आवतं किती आहेत हे बघा। म्हणजे तुमची अधोगती, आऊत मोडणं म्हणजे आपली अधोगती आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी, मराठ्यांना आरक्षणासाठी किंवा धनगरांचं आरक्षण, या सगळ्यांना आरक्षणाच्या नावाखाली गेली 5-6 महिने झालं सरकार झुलवीत आहे। धनगरांना तर 5 वर्षापासून झुलवीत ठेवलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या लबाड बोलण्याचा एकदा राग व्यक्त करून आपण येत्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांना विजयी करून मोठ्या प्रमाणावर तुमचा बहुमान वाढून घ्या। वसंतराव चव्हाण जर विजयी झाले तर तुमचा बहुमान वाढेल आणि आपला बहुमान वाढण्यासाठी हे मतदान करायचं आहे, हे नेहमीसाठी लक्षात ठेवा। आणि आपलं मतदान करून या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने वसंतरावांना विजयी करा, असे माझ्या वतीने मी आपल्याला नम्र आवाहन करत आहे। त्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा ही परत एकदा विनंती।